आपले रेडी झाले डिझाईन लवडू काय रे काय बोलतोस? हे बघा या त्या फ्रेम आणलेल्या इथेच ठेवल्यात. जेवलो आणि आता आलो अलिबागला. इकडे आहे ह्याचं प्रिंटआउट करायचे. हे बघा या त्या फ्रेम आणलेल्या इथेच ठेवल्यात कारण ह्या दोन चार आहेत. आता ह्याचं काम करायला आज चाललोय. ते गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आजच्या दुसरी सुरुवात झालेली आहे. तर आणि हे आपले ते 2 फॅन लागलेले. आणि आजच्या दिवसाचं शेड्यूल काय आहे तर आता बघा सकाळी झालं. आता ही पहिले ह्याच्या प्रिंटिंग घेऊन यायच्या आतमधल्या आणि त्या फ्रेम कम्प्लीट करून टाकायचे. त्याला फोन केला तर डिझाईन रात्री पाठवल्या होत्या क्लायंटला म्हणजे की बाबा सांगा फायनल आहेत का. तर म्हणजे हा फायनल आहेत. ते आता जस्ट फोन लावला व्हिडिओ चालू करायच्या आधी. त्यांचं कन्फर्मेशन आलं चाललं होतं प्रिंटिंगला. नंतर मम्मी पप्पा गेले होते शिर्डीला. तो प्रसाद आहे त्याच्यामुळे तो मामाकडे जायचा आहे, नंतर ताईकडे जायचं आहे, अजून एक काकांकडे जायचं आहे. असं तो प्रसाद वाटायचा आहे. ते एक सगळं काम आहे आणि अजून 1-2 काम आहेत मध्ये. त्याच्यामुळे आता दिवस नाही जाणार, जाईल पण 2-4 तास तरी जातील. हे सगळं हे करून घ्या, नंतर ते प्रसाद वाटा. आणि आज करोना जायचं आपल्या बर्थडे. मला माहिती नव्हतं. आता मी ताईने हे टाकलेलं आपलं काय ग्रुपला मेसेज केला होता तेव्हा लक्षात आलं की तुम्ही तिच्याकडे पण जायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टी शर्ट दिलं होतं वॉशिंगसाठी. म्हणजे काय झालं कपड्यांमध्ये त्याचा कलर लागला, कलर जात नव्हता तर त्यासाठी दिलं होतं ते घ्यायचं आहे. अशी सगळे आपले काम आहेत. आजचं शेड्यूल असं असणार आहे. तर आता निघतोय त्याचं फायनल केलं डिझाईन सर्व यायला घेतोय. म्हणजे कसं तिकडे गेल्यावर प्रश्न नको. जे प्रिंटआउट वगैरे करून ते तुम्हाला दाखवतो. फ्रेम वगैरे रेडी केल्यावर काय कसं केलं कोणतं कसं ते सगळ्याच गोष्टी. आणि बघा पोरांना सुट्टी दिली होती, काल सुट्टी दिली पाऊस नाही. आज कसं ऊन पडलं बघा. कोण बोलल हे बघा फुल ऊन सगळीकडे. कोण बोलूच शकत नाही की एवढा पाऊस पडला सगळीकडे पाणी भरलं नाही. म्हणजे असं असतं सुट्टी दिली ना की ऊन पडतो आणि सुट्टी नसली का पाऊस पडतो. उलटा आहे भाई विषय खोल आहे. तर चला निघूया पटकन. घेतो 1-2 वस्तू हव्यात त्या आणि पटकन जाऊया. सकाळी सकाळी दोन्ही गाड्यांचा थोडासा वॉर्मअप पाहिजे ना. कारण कसं होतं जास्त करून एकच ती गाडी जास्त चालते. ही उभी असते मध्ये मध्ये हिला काढतो आणि तर बाहेर जातो तेव्हाच गाडी निघते. तोपर्यंत गाडी उभी असते ती कंटिन्यू चालते. तिला पण स्टार्ट करायला पाहिजे. हे आपण दोघीला पण एकसाथ चालू करून टाकलंय. त्यांना आलो तर जे पोस्टर ते प्रिंट करून देऊ नका घरी काय जर वाचते ते करू काय करायला ते मग तुम्हाला दाखवेनच. आणि एक मामाकडून नंतर ते काकांचे त्या 2 पार्सल दिले. अजून बाकीचे काम आपले आहेत पेंडिंग. इकडे आहे ह्याचं प्रिंटआउट करायचे. असे 4 आहेत ते प्रिंट करून घेतोय. म्हणजे महत्वाचं तेच काम आहे दिवसभरातलं. बाकीची पण आहेत पहिलं मारूया आणि मग घरी काय याच्यात टेस्टिंग करूया काम सगळं. आपले रेडी झाले डिझाईन बघू द्या. दोन 3 ओके आणि हा 4. ऑल सेट. आता इथलं जेवढं काम होतं ना तेवढं डन झालं. मेन हेतू होतं कारण ते हे घरी जाऊन आहेत ना फायनल करू आपण. आणि आता अजून बँकमध्ये जायचं आहे, अजून ताईकडे जायचं. ताईचा बड्डे आहे तुम्हाला बोललो ते आहे. ते 2 गोष्टी झाल्यात त्या करून चाललेलं. बघूया डाऊट वाटतोय जरा क्लिअर करून देतो. कसं गाडीच्या बाबतीत माझा विषय खोल असतो. जरासं कुठे आवाईवाद आला नव्हता मला जमत नाही होता. त्याच्यामुळे छोटासा काय असेल ना तरी मी लगेच करून घेतो. जर आता इथलं काम करणार आहे पहिलं सगळं फ्रेममध्ये ऍडजस्ट करायचं प्रॉपर. आज ऊन बघा किती पडले आणि 2 दिवस पावसाची सुट्टी दिली होती. त्यातलं काय सगळं ओके आहे. बोललो ना सकाळी तुम्हाला ज्या दिवशी सुट्टी देतात ना त्या दिवशी पाऊस पडतच नाही. काल पण दिवसभर आला होता पण थोडा होता. आता पण पूर्ण ऊन पडलं आणि बघा सगळीकडे. आता आलो घरी, जेवलो, ताईकडे गेलो होतो. तिघे पण दिल्ली पार्सल दिली म्हणजे जेच प्रसाद वगैरे होतो. तिचा बड्डे होता, तिला पेस्ट्री घेतली थोडीशी. तिला ते वगैरे कारण बाकी काय सेलिब्रेशन जास्त नसतं तर ते झालं. तिकडे गेलो. ती पण बोलत जेव त्यांच्याकडून जेव नको जेवायला आणि जायचं आहे. जेवलो आणि आता हे काम करायला बसतोय. बघूया आपलं
आता हे सगळं खोलतोय आणि एक लावून बघतोय. पहिले एक प्रॉपर ऍडजस्ट करतोय, मग अंदाजे प्रॉपर कसं बसतोय. बाकी ऑल सेट, बाकी साईज सेमच आहे, फक्त बॉर्डर वगैरे कशी पेस्टिंग करून येते ते बघतोय. आणि बघूया संध्याकाळचा काय दुसरा प्लॅन होतोय का. सध्या तरी हेच काम आहे. आता तर मागासपासून आहे ना जेवलो वगैरे थोडं बोललो आणि ते करायला घेतलं. आतापर्यंत आहे बघा 1 आणि ह्या 2 झाल्यात. अजून 2 तिकडे बाकी आहेत. 2 त्या करायचे. कोणते ओरडले लसूणवाला दुपार हे दुपारचे लोक तेव्हा येत असेल लसूणवाले. तर ह्या 2 रेडी आहेत पूर्ण. अजून ह्या 2 बनवायची अर्थ आहे ना. नशीब काच कुठली असलेली ते लावताना आहे ना पटकन काच निघाली माझ्या पण लक्षात नाही आलं. पण ती जमजम लागली. मी एवढं पटकन फुटली ना तर काम 25 परत एवढं तिकडून मेहनतीने आणल्यात पद्धतशीर आणि इथे येऊन तुटली असतील, गडबड झाली असतील. एकदा क्लायंटकडे गेलं की आपली जबाबदारी संपली. पण लवकर आपली जबाबदारी लावताना आणि ते काच लावता परत माझा इकडचा हा आम त्याचा कट झाला. थोडंसं ब्लड आलं पण ठीक आहे, फुटली नाही ते नशीब. आणि परत नाही तर आपल्याकडे डबल किंमत. मागच्या वेळी मी अनुभव दिला. ही जवळपास एवढ्या साईजची फ्रेम होती ह्याची आणि ती तिकडं काय बोलून ठीक आहे. चला तरी काच जेवढ्या साईज जेवढ्या किमती तिकडे फ्रेम भेटते ना तेवढ्या किमतीची आपल्याकडे ती काच भेटते. त्याच्यामुळे ती जर काच फुटली असती 24x36ची फ्रेम आहे आणि 3x2ची जवळपास तर गडबड होतं. झालंय तर 2 फ्रेम पण करतो पहिला पटकन आणि मोकळा होतो. तोंडाचा अवतार झाला. मगाशी 3 वाजल्यापासून बसलेलो. किती वाजले जवळपास 6 वाजायला आले. जेवलो आणि बसलो ते करतोय. 3 तास गेले. हळूहळू मी एकटाच होतो. कोण नव्हतं. ते प्रॉपर लावून परत त्याला कटिंग करा, प्रॉपर पेस्टिंग झालं. ऑल फ्रेम डन झाल्यात. त्यांना पण फोन केला, बोल झालं तुमचं काम. तर मी जाताना आलो आहे, येताना मी येतो. मी ठीक आले या आणि घेऊन जा. आपल्या इकडे जेवढं काम होतं आणि ते बघा काल पण तसंच पसारा हे लावताना आज पण आहे बघा काम तेवढं पसारा बघा ते सेम. बाकी ह्या वरती 2 आहेत, ह्याच्या खाली 2 आहेत. टोटल 4 ऑल सेट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते वाजलंय. The next day. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. आपण मागचा व्हिडिओ कंटिन्यू करतोय कारण काल ह्याच्यामध्ये सगळं टाइम गेला. बाहेर कुठे गेलो नाही म्हणजे तिकडून आलो आणि हे काम कंटिन्यू केलं. तर आता सकाळी ना पहिलं आपलं काम आहे ते करून येतोय आणि नंतर बघूया. जायचं प्लॅनिंग चालू आहे. पावसाळ्यातल्या ट्रिपचं तुम्हाला बोललेलो तर ते बघूया कसं होतंय. त्याचं डिस्कशन आहे. त्याच्यामुळे आता पहिले निघतोय. तुम्हाला तर सकाळी बोललो की काम तिकडे जाऊन येतो आणि आपलं पुढच्या म्हणजे जे पावसाळ्यातल्या ज्या ट्रिप आहेत ना त्याचं बोललो डिस्कशन आहे. तर काय झालं सगळेजण इकडे तिकडेच होते. नंतर तिकडे गेलतो. तिथे थोडासा उशीर झाला. दुपारी आलो, जेवलो आणि बोललो दुपारनंतर थोडं बाहेर जाऊ म्हणजे तिकडे जाऊन बोललो डिस्कशन करता येईल आरामात. तर कसलं काय आणि नंतर पावसाने सुरुवात केली आणि आता वातावरण एकदम मस्त झालं. फुल थंड थंड. थोडासा थांबलाय. आत्ता पडत होता थोडासा, आत्ताच थांबलाय पाऊस. त्यामुळे जेवलो आणि झोपलो ना. आत्ता उठलो तर बसले ते. तर जरा फ्रेश वगैरे होतो आणि अजून एक डिझाईन बनवायची आहे. डिझाईन द्यायचं आतापर्यंत मेसेज आला होता. मी बोललो बाहेर होतो मी त्याच्यामुळे नाही करता आलं. तर फ्रेश वगैरे होतो पटकन डिझाईन वगैरे कम्प्लीट करतो आणि मग बसूया. कारण कसं आहे प्लॅनिंग करूया. कारण आता सॅटर्डे संडे आला आहेच परत. सॅटर्डे संडे पॉसिबल शक्यतो नाही होत कारण काय होतं क्लास असतात बाकीचा वार सोडून. सॅटर्डे संडेला गर्दी पण खूप असते सगळीकडे. वीक डे ला गेलो ना की प्रश्न येत ना. विकेंडला सगळीकडे फुल झाले. ते अंदर बनले येतच की नाही कोई बोलते चला चला अंदर बन रहा है मग काय सोमवारचा सोमवारी जाऊ. हा 2 दिवस पण आणि नक्की 10 लोकेशनला जायचं का 1 लोकेशनला.
ते तूच तर ते ग्रुपवर पाठी लागते चला चला. लवडू काय रे काय बोलतोस? अरे काय बोलतोस? काय 10 लोक येतो ये आता सांगू द्या. काय नाही जेवलो आणि हा बोलतो काय करायचं. मग जेवलो आणि आता आलो अलिबागला. पाऊस कंटिन्यू पडतो. छत्री खोलले हळूहळू सावकाश चाललंय. कारण रेनकोट का आणला नाही त्याच्यामुळे भरपूर थोडी मजा पण घेतली पाहिजे ना. आपण गेला होता 2-4 दिवस मुंबईला होता. आपलं पण धावपळ चालू होती. आता सगळेजण आलो कारण प्लॅनिंग थोडंसं झालं. मंथनला फोन केला होता मगाशी ऐकला असेल तुम्ही आधीच्या व्हिडिओ काय बोलतोय. तो आता उद्या येणार आहे त्याच्यामुळे उद्या प्रॉपर प्लॅनिंग होईल काय करतोय काय नाही. कारण आपण हे 2 ब्लॉग एकत्र केले. आधीचा आणि आजच्या दिवसाचा कंटिन्यू केलं. सगळं धावपळी सुरू होतं त्याच्यामुळे जास्त शूट करायला पण भेटलं नाही. तर उद्या तो आला की ठरवूया कुठे जायचं काय जायचं आहे. आणि जास्त करून वीकेंडलाच प्लॅन करू कारण वीकेंडला भरपूर गर्दी. कारण सगळीकडे व्हिडिओ बघतोय कंटिन्यू क्राऊड त्याच्यामुळे रिस्क नाही घ्यायची. कारण सगळे जाणार सगळ्यांची जबाबदारी आहे. सेफ जायचं सेफ यायचं. तर आता हे बघा पाऊस पण कंटिन्यू पडतोय. धरण ठेवलंय वारा पण तेवढाच आहे. आता आलो जस्ट घरी. असं फिरत गेलो तिथपर्यंत अलिबागपर्यंत पोहोचलेलो. पण पुढे गेलो आणि पाऊस सुरुवात झाला. फिरलो पर्यंत गेलो आणि आता बाकी हे आपले 2 ब्लॉग आपण कंटिन्यू केले होते. कुठे जायचे ते प्लॅनिंग आता पुढल्या ब्लॉगमध्ये करूया. दाखवतो तुम्हाला उद्या तो पण येईल. कारण कसं सर्वजण असले मग एकाला फोन करा फोनवर बोलतोय असं होतं. त्याच्यामुळे ते नाही होत नेट. त्याच्यापेक्षा त्याला ये तू मग उद्या सगळं समोर बसून प्लॅनिंग होईल. तर चला नक्कीच तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आपल्याला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय.